तुम्ही देणार असाल तर माझा काही विरोध आहे याच्यातला भाग नाही, मी प्रस्तावासंदर्भात बोलतोय आणि म्हणून या प्रस्तावाला उत्तर तुम्ही द्या. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की भास्करराव मी जरूर ह्या प्रस्तावाला उत्तर द्यायला मी उभा राहीन, जरूर. मी राजकारण केलं याच्यात, मी राजकारण काय केलं? सगळ्या पक्षाच्या आमदारांच्या सह्या घेऊन कोकणाचा एकत्रितपणे प्रस्ताव आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आपण या शेखर सरांना सांगितलं होतं की नाही, त्यांना विचारा की असा असा प्रस्ताव मांडण्याचा मी त्या ठिकाणी मागणी केली आहे. जर सभागृहामध्ये प्रस्ताव आला तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्या, सगळ्यांनी आपापल्या परीने बोला, हे सांगण्याचं काम मी केलं. आणि मग प्रस्ताव सभागृहामध्ये येतो त्यावेळेला सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव वेगळा आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव वेगळा. हे उद्योग कुणी केलं? अध्यक्ष महोदय, या प्रस्तावावर आज मी बोलणार नव्हतो. मनाला जे पटत नाही ते आपण कधीच करत नाही. प्रचंड वेदना झाल्या. मी या प्रस्तावावर अजिबात बोलणार नव्हतो, पण मी माझी बॅग न्यायला आलो त्यावेळेला माझे नेते इथं बसलेले होते आणि तुम्ही माझे ज्येष्ठ सहकारी भाषण इथं करत होते, ते कोकणाच्या प्रस्तावावरच करत होते. अशा वेळेला मी बॅग उचलून जाणं हे मला शोभत नाही, म्हणून मी या ठिकाणी बसून राहिलो आणि मी या ठिकाणी बोलायला उभा आहे. अध्यक्ष महोदय, मला सांगितलं पाहिजे सरकारला. मी या प्रस्तावाच्या निमित्तानं कोकणातल्या सगळ्या मंत्र्यांना पत्र तयार केलं होतं आणि मी सगळ्यांना भेटायला जाणार होतो की तुम्ही चर्चेच्या वेळेला कोकणातल्या सगळ्या मंत्र्यांनी बसा, आपापल्या पद्धतीनं तुम्हाला जे काय अधिकार प्राप्त झालेले आहेत, तुमच्याकडे जी काय आता जबाबदारी म्हणा किंवा तुम्हाला काय अधिकार प्राप्त झालेले आहेत, त्या अधिकारामध्ये राजकारण कमी करा आणि कोकणाच्या विकासाकरता सर्वांनी आपापल्या परीने योगदान टाका, असं सांगित मी प्रत्येकाला भेटायला जाणार होतो. काही मंत्र्यांना मी जाऊन भेटलो सुद्धा. किती कोकणातले मंत्री आहेत? सिंधुदुर्गचे मंत्री पालकमंत्री तर नितेशजी राणे बसलेत, आमचे पालकमंत्री उदय सामंत आहेत, दुसरे आमचे राज्यमंत्री योगेश कदम आहेत, महाडचे भरतशेठ गोगावले आहेत, ठाण्यातले तो दादा तुम्ही स्वतः आहात, एकनाथराव शिंदे आहेत, प्रतापराव सरनाईक आहेत, मुंबईमधले मंगलप्रभात लोढाजी आहेत, आशिषजी शेलार आहेत, असे अनेक मंत्री आहेत. या सर्वांनी मिळून एकत्र बसलं पाहिजे. 75 आमदारांनी आम्ही प्रत्येक वेळी बाहेर सांगतो, विदर्भ मराठवाडा त्यांच्या भागातल्या समस्यांकरता, अडचणीकरता, प्रश्नाकरता एकत्रितपणे लढतात. मग आम्हाला लढायला काय झालंय? काय आम्हाला कुणी धरलंय? आम्हाला कुणी अडवलंय? पण अडवलं नाही म्हणून तो आपण प्रयत्न करायचा नाही का? तर आपण हा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नव्हतं, हे माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण माहिती आहे आणि ज्यांनी माझी तळमळ बघितली त्यांनाही माहिती आहे. आणि पुन्हा चौथ्यांदा आज हा प्रस्ताव या ठिकाणी सभागृहामध्ये येतोय, त्याच्यावर आता मी माझे थोडक्यात विचार मांडण्याकरता उभा आहे. भास्करराव बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, कोकण म्हणजे काय? कोकण म्हणजे काय? अध्यक्ष महोदय, कोकण म्हणजे एका बाजूला समुद्र किनारा, दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि मध्ये जी काय सकल पट्टी आहे तो थोडासा भाग म्हणजे दादा आपला कोकण. याच्याशिवाय वेगळं कोकण काय? एकेकाळी 5 जिल्हे होते, आता 6 जिल्हे 7 जिल्हे झाले, नाहीतर मग 5 जिल्हे म्हणजे कोकण. पण आता त्याच्यामधला ठाणा असेल, मुंबई असेल, रायगड असेल, हे जवळजवळ आता MMR रिजन झाले. पुढे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2च जिल्हे आता तसं म्हटलं तर तळ कोकणातले 2च जिल्हे या ठिकाणी आता तसे अस्तित्वात राहिलेले आहेत. पण कोकण हा खऱ्या अर्थाने डॉलर भूमी आहे. कोकण हा डॉलर भूमी आहे. कोकणापासून राज्याच्या तिजोरीमध्ये, देशाच्या तिजोरीमध्ये अनेक प्रकारचे डॉलर येतात. अध्यक्ष महोदय, त्या 3 गोष्टीवर फक्त मी बोलणार आहे. कोकणाची आर्थिक उन्नती, आर्थिक संपत्ती आणि कोकणाला समृद्ध करण्याचे 3 विषय कोकणामध्ये आहेत. त्याला जर राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, आम्ही सर्वांनी मिळून जर पाठबळ दिलं तो कोकण या राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्याचं काम कोकणामध्ये आहे. त्यात फक्त पालघर ऍड करा. पालघर पण कोकणात. हो, पालघर आता नवीन आलं. पालघर नाव नाही आलं मला वाटतं. पण आता 2 जिल्हे झाले आपले, ठाण्याचे पालघर आणि ठाणा हे 2 झालं. मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी म्हणजे कोकण. आणि म्हणून ही डॉलर भूमी आहे. अध्यक्ष महोदय, कालच माननीय मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वांनी एक बैठक घेतली. आंबा आणि काजू बद्दल आपण बैठक घेतली. आंब्याचं तर पूर्णपणे एकदा वाटोळं झालंय, नुकसान झालंय. 80-90% आंबा हातातून गेलेलाच आहे. थोडा बहुत जर पार परदेशामध्ये गेला असता, काल आमच्या चर्चेमधला तो मुद्दा राहिला, थोडाफार कुठे परदेशामध्ये गेला असता तर आता परदेशामध्ये आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे
आणि युद्ध सुरू असल्यामुळे तो आंबा जाणार नाही. पूर्णपणे कोकणातला माणूस हा आता त्या पिकापासून हतबल झालाय, बाजूला झालाय. तीच अवस्था काजूची झाली, तीच अवस्था नारळी पोपळी, पोपळी म्हणजे सुपारीची झाली, कोकमची झाली, जांभळाची झाली, फणसाची झाली. निसर्गानं भरभरून आपल्याला दिलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण आंब्यासारख्या बाहेर पाठवतो, जगामधला सर्वोत्कृष्ट आंबा म्हणून हापूस आंबा आहे, तो ज्या वेळेला परदेशात जातो त्यावेळेला आपल्या राज्याला तो परकीय चलन मिळवून देतो, म्हणजे डॉलर मिळवून देतो. म्हणून ती डॉलर भूमी आहे. दुसरा विषय मत्स्य विभाग. 720 किलोमीटरचा जो समुद्र किनारा लाभलाय तो फक्त आणि फक्त आपल्या कोकणाला लाभलाय. या राज्याला 720 किलोमीटरचा जो समुद्र किनारा लाभलेला आहे तो फक्त आणि फक्त आपल्या कोकणाला लाभलाय. आज तसा विचार केला तर यातून होणारी जी मच्छी आहे, यातून मिळणारे जे मासे आहेत, ते मंत्री महोदय परदेशामध्ये जेव्हा आपण पाठवतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला परकीय चलन मिळतं. परकीय चलन मिळतं, त्यातून सुद्धा डॉलर आपल्याला मिळतात. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो कोकणाचं अर्थकारण सुधारण्याची भरपूर क्षमता असलेला पर्यटन. 3 हा पर्यटन. आज पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जर आपण पर्यटनाच्या दृष्टीनं काही महत्वाचे निर्णय घेतले तर पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा परदेशी पर्यटक आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आले तर तिथून सुद्धा आपल्याला डॉलर मिळेल. आणि म्हणून कोकण म्हणजे एक प्रकारची डॉलर भूमी आहे. ही डॉलर भूमी ज्या प्रमाणामध्ये विकसित व्हायला पाहिजे, या डॉलर भूमी करता ज्याप्रमाणे राज्याच्या तिजोरीतून, केंद्राच्या तिजोरीतून अर्थसहाय्य मिळायला पाहिजे, ते मिळालेलं नाही. कोणामुळे मिळालं नाही, कोणाच्या कारकिर्दीमध्ये मिळालं नाही हा शब्दप्रयोग माझा नाहीये. ते मिळालेलं नाही. याचं कारण असं आहे की कोकणातला माणूस आजपर्यंत जो जगत आला तो मनी ऑर्डरवर जगत आला. मुंबईतून मनी ऑर्डर आली, पुण्यातून मनी ऑर्डर आली, जे येईल त्याच्यामध्ये सुखा समाधानानं जगायचं. पांथरूण बघून पाय पसरायचे. कुठल्याही बँकेचं कर्ज काढायचं नाही, कोणाचंही सरकारी देणं एक पैशानं थकवायचं नाही. सरकारी नोटीस आली म्हणजे आपल्या 7 पिढ्यांना काहीतरी आपण कलंक लावला, अशा भावनेनं जगणारा हा कोकण. आणि म्हणून हा कोकण मनी ऑर्डरवर जगत आला. अध्यक्ष महोदय, आजपर्यंत नाही तर अनेकांनी हा प्रयत्न केला. हा काय मी पहिला नाही. या देशाचे, या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी अंतुले साहेबांनी खऱ्या अर्थानं कोकणच्या विकासाला आकार देण्याकरता म्हणून, खऱ्या अर्थानं कोकणाचा विकास करण्याकरता म्हणून दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून काही धोरणात्मक जे निर्णय घेणं भाग होतं, ते धोरणात्मक निर्णय त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि 16 कलमी कार्यक्रम आपल्या कोकणाच्या विकासाकरता दिला. 16 कलमी कार्यक्रम हा कोकणाच्या विकासाकरता दिला. आज त्या 16 कलमी कार्यक्रम जरी आम्ही अंमलबजावणी केली असती तरी सुद्धा कोकणाला खूप चांगले दिवस आले असते. आज आपण जर बघितलं तर कोकणाच्या विकासाकरता अनेक समित्या सुद्धा नेमल्या गेल्या. स्वामीनाथन समितीची गणेशदादांना विषय माहिती आहे. त्याचबरोबर खताळ समिती ही सिंचन विकासाकरता नेमली गेली. कल्याणी समिती बंदरे विकासाकरता नेमली गेली. भाई बसावन समिती मासेमारी विकासाकरता नेमली गेली. आडारकर समिती उद्योग विकासाकरता नेमली गेली. भाऊसाहेब वर्तक समिती शिक्षण विकासाकरता नेमली गेली. जयवंतराव पाटील समिती फलोत्पादन आणि वनीकरण इत्यादी विकासाकरता नेमली गेली. बाली अप्पा समिती जलविद्युत प्रकल्पाच्या विस्तारीकरणाकरता नेमली गेली. केंद्रीय कद्रेकर पेंडशे समिती विद्युत प्रकल्पाकरता नेमली गेली. अशा प्रकारच्या अनेक समित्यांचे अहवाल मंत्री महोदय तरुणात कधीतरी लायब्ररीमध्ये जाऊन बसा तासनतास आणि हे तुम्हाला सगळे अहवाल वाचायला मिळतील. आज या सगळ्या अहवालांना आपण स्वीकारलं का? तर नाही. त्या काळामध्ये हे अहवाल सरकारच्या समोर आले, सरकारने त्याला तत्वता मान्यता दिली आणि एक मार्गदर्शक तत्व त्यातले काही ठराविक मुद्दे घेऊन नाही म्हटलं तरी आपला विकास करण्याकरता म्हणून सातत्यानं प्रयत्न केला. परंतु आता विकासाच्या संकल्पना पण बदलल्या आहेत आणि लोकांच्या अपेक्षा सुद्धा फार निराळ्या आता आपल्या बाबतीत वाढलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर या 3 गोष्टींकरता आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी लक्ष द्यावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला जर आवश्यकता वाटली तर कधीही आम्हाला बोलवा. मागच्या परवा आपण मला एका मीटिंगला बोलवलं होतं, नाही असं मी म्हणणार नाही. आपल्या ऑफिसमधून निरोप गेला होता, परंतु अधिवेशनच्या 1 दिवस अगोदर होता, त्यामुळे ते काही येणं शक्य झालं नव्हतं. मी निरोप दिला होता आणि म्हणून त्या संदर्भातली तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल
तर मी माहिती देतो. मी आता जास्त वेळ बोलून या ठिकाणी वेळ घेत नाही, पण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही निर्णय घोषित केले होते. ते घोषित केलेले निर्णय फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यातल्या काही निर्णयाची त्यांनी अंमलबजावणी केली, परंतु पुढे त्याच्यामध्ये खंड पडला आणि म्हणून पुन्हा ते निर्णय अंमलात आणण्याच्या दृष्टीने आपण जरी सर्वांनी प्रयत्न केला तसं भरपूर होईल. एक अंतुले साहेबांचा 16 कलमी कार्यक्रम आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विलासराव देशमुखांनी सुद्धा काही निर्णय घेतलेले आहेत. त्याचं सुद्धा मी आपल्याला डॉक्युमेंटेशन पाठवून देतो पाहिजे तर. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करणार. ह्याच्या माझ्या मागण्या होत्या, त्याला त्यांनी उत्तर दिलं होतं की कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करणार. त्यांनी मध्यंतरी हे मंडळ स्थापन केलं होतं. निवडणुकीच्या अगदी 2024च्या 19च्या तोंडावर त्यांनी केलं होतं. मला वाटतं प्रमोद जठार जे माजी आमदार आहेत त्यांनी अध्यक्ष केलं होतं, परंतु ते मंडळाचं पुढे काय झालं मला माहित नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 3055 कोटीचा आराखडा तयार करून तो एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून कार्यान्वित करणार. आपण त्यावेळेला मागणी अशी दाबा केली होती की तुम्ही आम्हाला 20,000 कोटी रुपये द्या. हे 20,000 कोटी रुपये आम्हाला अनुदान नको, हे 20,000 कोटी तुम्ही आमचे माफ करू नका, तर 20,000 कोटी रुपये आम्हाला 10 वर्षाकरता परत बोली करता द्या, की जेणेकरून पर्यटन, मत्स्य आणि त्या ठिकाणी पर्यटन, मत्स्य आणि काय तिसरा विषय आंबा, फळबागा याच्या विकासाकरता, इन्फ्रास्ट्रक्चर करता आम्ही हे 20,000 कोटी रुपये वापरू आणि तुमचे पैसे 10 वर्षानंतर आम्ही ते परत करू, सरकारचे, तुमचे म्हणजे सरकारचे. आणि म्हणून त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की आजच मी काही 20,000 कोटी रुपये देत नाही, परंतु 3055 कोटी रुपये मी देतो असं सांगितलं. फलोत्पन्नाबरोबर रत्नागिरी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषणा करा.